पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढा चांगला इंटरव्ह्यू झाला माझा, त्यांनी मला सिलेक्ट केलं। बरं पुन्हा संध्याकाळी कॉल करून कन्फर्म केलं की उद्यापासून जॉइनिंग आहे। आणि मग आता अचानक हा कॉल, हे नक्की त्या चिवानेच केलं असेल। नाही नाही, तो असं काही करणार नाही। उगाच कशाला तो असं काही मुद्दाम करत? उगाचच नाही ताई, मी आहे ना त्याला लिफ्ट मध्ये सांगितलं होतं की मला हा जॉब मिळालाय म्हणून। मग काय, त्यांनी हलवली असतील त्याची सूत्र। श्रीमंतीचा खूप माज आहे ना त्याला। बरं असेलही, म्हणजे मला मान्य आहे की तो तुझ्यावर चिडलाय, पण मला नाही वाटत तो असा करेल। खूप वेगळे लोक आहेत ग ती। प्रत्येक श्रीमंत माणसाला त्याच्या श्रीमंतीचा माज असतोच असं नाहीये। म्हणजे विक्रांत मध्ये तर नाही दिसत मला हा माज। नसेल कदाचित, दोघं भाऊ सारखे नसतील। एक भाऊ माज दाखवत असेल आणि दुसरा लपवत असेल। पण तायडे, ही श्रीमंत माणसं ना ही असलीच असतात। बघितलं नाही का तू लग्नात? आणि तो वेदांत वानखेडे, त्याला तर माज आहेच। हे खरं असेल म्हणजे दोन्ही भाऊ सारखेच असतील का? पण विक्रांत तसं कधी वागला नाही। तायडे, आता तुला काय झालं? नाही नाही, काही नाही। हे बघा मुल्या, तू शांत हो। उगाच चिडून काय होणार आहे का? आता जे झालं ते झालं। डोंट वरी, हा नाही तर दुसरा जॉब मिळेल तुला। नाही तायडे नाही, तो आहे ना, तो वेदांत वानखेडे एकदा भेटू दे आणि लिफ्ट मध्ये भेटू दे, मग बघच तू मी त्याची कशी जिरवते। ब्रो, ही नूतन श्रीधर टॉवरच्या टेंडरची फाईल। 3 टॉवरसाठी 3 कंपनी शॉर्टलिस्ट केल्यात। तिन्ही बेस्ट कंपनीज आहेत लिफ्ट इन्स्टॉल करण्यासाठी। तू फायनल कर। ऍक्च्युली मला एक काम आहे, सो मला वेळ नाही। अरे एकदा नजर तर टाक, नंतर म्हणशील की तुला विचारलं नाही म्हणून। अरे फायनल डिसिजन तूच घेतोस, बघ बघ। विक्रांत, तू कर फायनल, मला काम आहे। बरं कुठली करू मग? इंडियन आहे, रशियन आहे, जॅपनीज आहे? ते अँड्र्यूजच्या ऑफिसमध्ये ज्या कंपनीचं लिफ्ट आहे ना, तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट नको देऊ। इतर कुठलीही चालेल। ओके, एक मिनिट, तू आज त्या अँड्र्यूच्या ऑफिसच्या लिफ्ट मध्ये अडकला होतास का? नाही नाही, नक्की? अरे मी लिफ्ट वापरतच नाही आणि मला काम आहे। तू कर हे फायनल। ओके, ॲज यू से। पण मी काय म्हणतो, तुला जर लिफ्टची इतकी भीती वाटते तर वापरायचीच कशाला? टॉवरच्या भानगडीतच कशाला पडतो? डायरेक्ट रो हाऊसच बांधू ना, म्हणजे टेन्शनच नाही लिफ्टचं। हॅलो आद्या, सरप्राईज विजिट हा? येस कशी आहेस? मस्त, तू कसा आहेस? गुड टू सी यू मॅन। सर, हा, आद्यासाठी नॉर्मल कॉफी, शुगर ऑन द साइड, आणि सार्थक ब्लॅक कॉफी। ओके, कम कम कम, सिट। ये बस। सार्थक, डोंट वरी, आपण फक्त नातेवाईक नाही तर वी आर फ्रेंड्स। काही डिस्कस करायचंय का? काही प्रोजेक्ट आहे का तुमच्या डोक्यात? नाही, तुम्ही ऑफिस मध्ये भेटायला आलात म्हणून विचारतोय। ऍक्च्युली आम्हाला एक ऑनलाईन फॅशन व्हेंचर सुरू करायचं। नाईस, ऍक्च्युली ग्रेट। आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी नेहमी स्टार्टअपला एनकरेज केलं। तर एक गोष्ट मी क्लिअरली सांगतो,
सी, तुम्ही इकॉनॉमिक न्यूज बघता? सो आजकाल मोठमोठ्या ऑनलाईन कंपनीज त्यांचा स्टाफ कमी करतायत. मान्य आहे, गेल्या 10 वर्षात डिजिटल व्यवहार वाढलाय, पण काही कंपनीज प्रॉफिट करत नाहीयेत. आणि रिझन इज द अप्रोच. एक बबल येतो, तो फुटतो, आणि मग दुसरा बबल येतो, आणि मग हेच सुरू राहतं. सो तुम्ही दोघांनी नीट विचार केलाय ना? दादा, मी फॅशन डिझायनिंग मध्ये ग्रॅज्युएशन केलंय. हा, आद्या, ऑब्विसली मला माहिती आहे. आणि सार्थकला मार्केटिंग मध्ये खूप एक्सपिरियन्स आहे, बरोबर? सो ज्या कंपनीज मार्केटमध्ये आहेत त्यांचा मी स्टडी केला आहे. एक सेकंड. हा आमचा प्लॅन. आम्ही निश मार्केटकडे बघतोय. बाय 2 गेट 3 ह्या रेसमध्ये आम्ही उतरणार नाही आहोत. गुड. एनिथिंग फॉर माय सिस्टर. काय मदत हवी बोला. आम्ही इन्व्हेस्टमेंट मिळेपर्यंत ऑफिसवर कुठलाही खर्च करू इच्छित नाहीये. इनफॅक्ट आद्याने मला सांगितलंय की ऑफिसमध्ये अशी काही स्पेस आहे जी सध्या वापरत नाहीये. मला ती वापरायला मिळेल का? अरे हा, म्हणजे सुरुवातीला आम्ही इकडनंच ऑपरेट करू आणि 3-1 महिन्यांनी साधारण दुसऱ्या ऑफिसमध्ये शिफ्ट होऊ. वाय नॉट. कधीपासून सुरू करायचं सांगा. उद्यापासून सुरू करताय? मी आजच सगळे अरेंजमेंट्स करायला सांगतो. ग्रेट. थँक्स. माय प्लेजर. दादा, फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आद्या, स्टार्टअपचे प्रॉब्लेम्स मला माहिती आहेत. काय झालंय? कसं आहे, फॅशन व्हेंचर आहे. माझा 90% स्टाफ हा मुलींचा असेल. व्हॉट? नाही, म्हणजे मी तसं सार्थकला सांगितलंय की दादाच्या ऑफिसमध्ये फिमेल स्टाफला नो एंट्री आहे. पण कशाला हव्यात मुली? मी तुम्हाला बेस्ट मेल स्टाफ अपॉइंट करून देतो. नाही, मेल डिझायनर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, पण फक्त मेल स्टाफ या बिझनेसला सूट नाही करणार. एक्झॅक्टली. आणि दादा, आता जर मी तुला आमच्या ड्रेसेस विषयी विचारलं तर तुला सांगता येणार आहे का की कोणती स्टाईल जास्त ट्रेंडिंगमध्ये किंवा जास्त डिमांडमध्ये? आणि तुला सांगू का, हे ओढण्या, स्कार्फ, वन पीस, जम्पसूट हे शब्द ना मुलांना फक्त माहिती असतात. अरे, त्यांना त्यांच्या 3 पीस सूटचं आणि टायचं गणित जमत नसतं. त्यात सॉरी दादा, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आता बघ ना, रंग, फॅशन, ट्रेंड याचा सेन्स मुलांपेक्षा जास्त मुलींकडे असतो ना. यू हॅव टू अग्री विथ दिस, राईट? दादा, तुला जर त्रास होणार असेल तर खरंच नो प्रॉब्लेम. अरे, आम्ही दुसरी स्पेस शोधू, खरंच. डोंट वरी. हो हो, आम्ही बघतो. रेंटवर 2-3 ऑप्शन आहेत तसे. हां, नो नो. काही गरज नाही. आद्या पहिल्यांदाच काहीतरी ट्राय करते, आणि हा तुम्हा दोघांचा पहिलाच बिझनेस आहे. सो ऑब्विसली माझी परमिशन आहे. ग्रेट. मी आजच सगळे अरेंजमेंट्स करतो. येस, थँक्यू दादा. थँक्यू सो मच वेदांत. जाताना विजयला सांगा काय हवं नको ते. ओके? येस. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे. तुमच्या स्टाफला सांगा माझ्या स्टाफशी इंटरॅक्ट करायचं नाही. सी आद्या, तू गैरसमज नको करून घेऊस, पण माझा कॉलेजपासूनचा एक्सपिरियन्स आहे. अत्यंत हुशार मुलं मुलींकडे अट्रॅक्ट होतात, त्यांचे प्रोजेक्ट्स करतात. त्या मुली काय A ग्रेड घेऊन पुढे जातात, पण ही मुलं 80 केटीवर 80 केटी, आणि तोवर त्या मुली सेटल पण झालेल्या असतात. सी, वन्स अगेन तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझा स्टाफ ऑफिसच्या बाहेर काय करतो याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. पण इथे फोकस ऑन वर्क. इमोशन्सला जागा नाहीये. क्लिअर? येस. हो हो, मी सांगेन माझ्या स्टाफला. कोणीही तुझ्या स्टाफला डिस्टर्ब करणार नाही.
मी बोर्डच लावेन तसा. दादा, आम्ही लवकरात लवकर दुसऱ्या ऑफिसची व्यवस्था करू. हं? आणि हो, स्टाफ अपॉइंट करायला पण आम्हाला तुझी हेल्प लागणार आहे. हा, तुझ्यासाठी काही केव्हाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्स. कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना तुझा? झालं तर मग तेवढंच इम्पॉर्टंट असतं. अरे आता पटकन ती असाइनमेंट पूर्ण करून पाठव. बाय. आई, मला ना ताईसारखी टीचर हवी होती बायोलॉजीसाठी, म्हणजे मला भीतीच वाटली नसती. अगं, तिचं नुसतं ऐकून सुद्धा मला स्टॅटचं ना निम्म यायला लागलं. हो, मग माझं ऐकून स्वयंपाक नाही यायला लागला तो. गरजेपुरता येतो हा मला. येतो. मग जा बघ. हा, आरती, त्या लग्नाच्या वेबसाईट्स असतात ना, त्याच्यावर नाव नोंदव ना तुझं. वेबसाईट वगैरे आई, ताई, बघा कोण आलंय. तुम्ही दोघं अचानक? आत येऊ ना? हो हो, या ना. अरे तू आधी फोन तरी करायचास. आद्या आपल्याकडे पहिल्यांदा येतेय. नाही, मला वाटलं अजून राग गेला नसेल. दाद्या, अरे तुझ्यावर कधी कोणी रागवू शकतं का? वहिनी, तू ये आत. तुझ्या मागे मागे तो येईलच. सुखी रहा. या. मावशी, मी येऊ आत? झोपेत एंट्रीज केल्या होत्या. अहो, तुमच्या एका चुकीच्या एंट्रीमुळे टेंडरचे रेट्स चेंज झालेत. या रेटमध्ये टेंडर मिळेल आपल्याला? हा, सॉरी सर. सॉरी? व्हॉट सॉरी? हा शब्द मला नाही आवडत. अँड यू नो दॅट. या शब्दामुळे पुन्हा एकदा चूक करण्याची संधी निर्माण होते. या ऑफिसमध्ये सॉरीला जागा नाहीये. मला कारण हवंय, पळवाट नकोय. टेल मी वाय. सर सर आय टेलिंग. सॉरी सर, नो इंग्लिश. सर, काल ते आपले आर्टिकेक आहेत ना, आर्किटेक्ट. हां, नेवरे, त्यांच्या दोन काय तरुण असिस्टंट मुली आल्या होत्या मीटिंगला. त्यांनी. अच्छा, तरुण मुली, त्यांच्यामुळे हे सगळं झालंय. 10 दिवसांची बिनपगारी सुट्टी. सर पण. गेट लॉस्ट. सॉरी सर. तुझे थांब. हां सर. आपल्या ऑफिसमध्ये उद्या नवीन स्टाफ येणार आहे. तर त्यांच्या स्टाफसाठी आणि आपल्या स्टाफसाठी नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवायचे आहेत. लिहून घे. हां सर. हां सर. मावशी, प्लीज प्लीज मला माफ कर. माझी खरंच खूप मोठी चूक झाली. माझ्या बरोबर त्या मैत्रिणी होत्या ना, त्या सतत माझे कान भरत होत्या.
म्हणून मी चुकले. मावशी तू जोपर्यंत मला माफ करत नाहीस ना मी पाय नाही सोडणार आहे तुझे. प्लीज उठ उठ उठ. हे बघ, आता माफी मागून काही होणार आहे का? ज्या गोष्टी घडून गेल्यात त्या परत मिळणार आहेत? मावशी प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. प्लीज प्लीज तू मला माफ कर. तुला हवं असेल तर मला मार. हवं तेवढं मार जोपर्यंत तू मला माफ करत नाही. प्लीज मावशी. तू 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 शांत हो बरं. तू तू बस इथे बस. हे बघ मावशी, हे बघ मी तुझी अमूल्य आरती, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. मला माहिती आहे ना माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. यु नो व्हॉट, मला दादा पप्पा मम्मा मला सगळे ओरडले. कोणीच माझ्याशी बोलत नव्हतं. पण मला आता माझी चूक कळली आहे म्हणून तर मी तुमच्याकडे आली आहे ना माफी मागायला. आणि आणि आपलीच माणसं माफ करतात ना. हा प्लीज प्लीज मला माफ करा प्लीज. आणि जोपर्यंत तुम्ही मला माफ नाही ना करणार मी नाही जाणार इकडनं. मी तुझे पाय धरून प्लीज. उठ बरं. बस बस. सारिका, तू खरंच शांत हो. तू बस बरं. बसा ना तुम्ही पण दोघे उभे आहात. बसा. तू बस येते. जा पाणी घेऊन ये सगळं. ये बस. आरती ताई अगं बस ना प्लीज. आणि मावशी तुम्ही प्लीज आम्हाला असे पाहुण्यासारखे नका ना वागव. नाही अगं आद्या वहिनी, असं खरंच काही नाहीये. आता तू हक्काने इथे येऊ शकतेस. हे आता तुझंच घर आहे असं समज. वहिनी तू फॅशन डिझायनिंग केलंयस ना. अगं मग तायडेला जरा टिप्स दे ना. खूपच सिंपल राहते. अगं तिच्या सौंदर्याला बघणारे तसे डोळे हवे. तिला काहीच गरज नाहीये टिप्सची. हो ना सार्थक? हो ना. सध्या त्या 2 डोळ्यांचा शोध सुरू आहे. सापडतीलच लवकर. अरे तुम्ही कधी आलात? कसे आहात? अरे असू दे बापरे. अरे काय अष्टपुत्र सौभाग्यवती सारखे आशीर्वाद आता बाद झालेत. काय आशीर्वाद काय देऊ तुम्हाला? बर छान सुखात राहा. बसा 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 बसा. अण्णा 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 मी चुकले. प्लीज मला माफ करा. मला माहिती आहे माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आहे. अण्णा प्लीज मी पाया पडते. बस 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 बस. आणि माफी ही बोलून नाही कृतीतून मागायची असते. असो बस 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 बस. ए अमूल्य हे घे. तोंड गोड कर सगळ्यांचं. पेढे वाट. अण्णा मिठाई. काही स्पेशल न्यूज आहे का? हो हो म्हणजे काय ब्रेकिंग न्यूज आहे. गणपतला मुलगा झालाय. अरे वा. त्यानेच दिलेत ते पेढे. वाट सगळ्यांना वाट. थँक्स. बरं ऐका, आणखीन एक जोरदार गुड न्यूज आहे बरं का. तुमची आणखीन एक चांगली बातमी म्हणजे काय? आणखी दुसरा एखादा पेशंट बरा झाला असेल नाही का? नाही नाही ओळखा ओळखा बघू ओळखा. मी गेस करते.
अण्णा, मीनाने लहान मुलीला इंजेक्शन दिलं असेल आणि ती रडली नसेल. छे छे छे, एवढं नशीब कुठलं आलंय माझं. आता सांगा तरी. काही नाही, आपल्या आरतीला बघायला मुलगा येणार आहे. खरं दाद्या? वहिनी, हा तुझा पायगुण आहे बरं का. वहिनी घरी आली आणि गुड न्यूज मिळाली. हो, आरती ताई, ऑल द बेस्ट. हा अरे लाजली. वाव, खरंच गुड न्यूज आहे ही न्यूज मम्माला सांगायला हवी नाही का?